नमस्कार. मी डॉक्टर मनीषा आहेर, अर्थशास्त्र विभाग, मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण SYBA या वर्गासाठी असणाऱ्या स्थूल अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत चलनवाढ नियंत्रणाची उपाययोजना या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरला आपण चलनवाढ म्हणजे काय, चलनवाढ निर्माण होण्याची अर्थव्यवस्थेतील कारणे कोणती आहेत, त्याचबरोबर चलनवाढीचे परिणाम कोणते आहेत, या विविध घटकांचा सविस्तर अभ्यास केला. चलनवाढ याला आपण सर्वसामान्यपणे व्यवहारामध्ये महागाई किंवा भाववाढ या शब्दांनी ओळखतो. अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ निर्माण होणं याचा अर्थ अर्थव्यवस्थेत अतिरिक्त पैसा निर्माण झाल्यानंतर किंवा वस्तू आणि सेवांच्या तुलनेत जेव्हा पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेत वाढतो तेव्हा चलनवाढीची किंवा भाववाढीची समस्या निर्माण होते. अर्थव्यवस्थेत चलनवाढ निर्माण होण्याची विविध कारणं आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे विधिग्राह्य पैशाच्या पुरवठ्यात वाढ. अर्थव्यवस्थेमध्ये जर विधिग्राह्य पैशाच्या पुरवठ्यात वाढ होत असेल तर अर्थव्यवस्थेत भाववाढीची किंवा चलनवाढीची समस्या निर्माण होते. पैशाच्या पुरवठ्याच्या तुलनेत वस्तू आणि सेवांचं उत्पादन जर कमी होत असेल तर अर्थव्यवस्थेत चलनवाढीची समस्या निर्माण होते. त्याचबरोबर चलनवाढ निर्माण होण्याचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पतपैशाच्या पुरवठ्यात वाढ. अर्थव्यवस्थेत व्यापारी बँकांकडून जे पतनिर्मिती केली जाते या पतपैशाच्या पुरवठ्यात जर वाढ होत असेल तर अर्थव्यवस्थेत चलनवाढीची समस्या निर्माण होते. त्याचबरोबर सरकारने करांच्या दरात कपात केली असेल, सार्वजनिक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असेल, अर्थव्यवस्थेमध्ये काळा पैसा मोठ्या प्रमाणात वाढला असेल किंवा लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत असेल तर चलनवाढीची समस्या निर्माण होते. आणि या चलनवाढीचे अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांवर विपरीत परिणाम होतात. म्हणून अतिचलनवाढ किंवा अतिचलनघट या दोघही परिस्थिती अर्थव्यवस्थेसाठी घातक असतात. अर्थव्यवस्थेत चलनवाढीच्या परिणामांचा जर विचार केला तर अर्थव्यवस्थेत चलनवाढ ही मोठ्या प्रमाणामध्ये होणारी चलनवाढ ही अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरते. सुरुवातीच्या काळामध्ये सौम्य स्वरूपात होणारी चलनवाढ ही उद्योग व्यवसायांना आणि उत्पादनांना प्रेरणा देणारी जरी ठरत असेल तरी चलनवाढीचा उच्चांक बिंदू जेव्हा अर्थव्यवस्थेत वाढतो किंवा अर्थव्यवस्था चलनवाढीच्या उच्चांक बिंदूला पोचते तेव्हा अर्थव्यवस्थेत चलनवाढीचे दुष्परिणाम दिसू लागतात. आणि म्हणून अर्थव्यवस्थेत अतिचलनवाढ किंवा अतिचलनघट या दोघही परिस्थितींमध्ये बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच चलनवाढीचं नियंत्रण करणं. अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपलं दैनंदिन जीवनमान जगणं अशक्य होतं आणि म्हणून चलनवाढ निर्मिती किंवा अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ ज्या वेगाने होत असेल त्या वेगाने अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांवर विपरीत परिणाम होताना दिसून येतात. म्हणून चलनवाढ नियंत्रण करणं हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा घटक आहे. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण चलनवाढ नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत चलनवाढ नियंत्रणाचे उपाय. चलनवाढ नियंत्रणाचे उपाय या उपाययोजनांमध्ये सर्वसामान्यपणे अर्थव्यवस्थेत जागतिक संपूर्ण अर्थव्यवस्था पातळीवर जी विविध धोरणं आखली जातात या धोरणांमध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं धोरण आहे चलनविषयक धोरण. अर्थव्यवस्थेमध्ये या चलनविषयक धोरणाच्या आधारे मोठ्या प्रमाणामध्ये चलनवाढ नियंत्रित करणं यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात. अर्थव्यवस्थेत चलनविषयक धोरणामध्ये किंवा चलनविषयक धोरण हे आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या मध्यवर्ती बँकेकडून चलनविषयक धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी केली जाते. म्हणजे अर्थव्यवस्थेत विधिग्राह्य पैशाचं प्रमाण किती असावं, अर्थव्यवस्थेत पतपैशाचा पुरवठा किती प्रमाणात व्हावा, अर्थव्यवस्थेत व्याजाचे दर कसे असावेत या सर्व बाबतचा निर्णय हा चलनविषयक धोरणामध्ये घेतला जातो. म्हणजेच चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत पैशाच्या पुरवठ्याचं नियमन करण्याचं काम हे आपल्या देशाची मध्यवर्ती बँक करते. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलनविषयक धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी करत असताना अर्थव्यवस्थेत किंमत स्थैर्य प्रस्थापित कसं होईल, अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थैर्य कसं प्रस्थापित होईल, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढीच्या समस्येवर कशा पद्धतीने नियंत्रण टाकता येईल या सर्व उद्दिष्टांच्या आधारे पूर्ण रोजगाराचं उद्दिष्ट आणि त्याचबरोबर दीर्घकालीन आर्थिक विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न हा या चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून केला जातो. म्हणून चलनवाढीचं नियंत्रण करण्यासाठी अतिशय महत्त्वाची पहिली उपाययोजना आहे ते म्हणजे चलनविषयक धोरण. आणि या चलनविषयक धोरणाची जी साधनं आहेत, संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने, या संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांच्या साहाय्याने अर्थव्यवस्थेत चलनवाढीचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न
हा सरकारकडून केला जातो. त्यानंतर चलनवाढ नियंत्रित करण्याचं दुसरं महत्त्वाची उपाययोजना आहे ती म्हणजे राजकोषीय उपाययोजना. राजकोषीय धोरण किंवा त्यालाच राज्य वित्तीय धोरण, इंग्रजीमध्ये आपण त्याला फिस्कल पॉलिसी असं म्हणतो. राजकोषीय धोरण किंवा राज्य वित्तीय धोरण याचा अर्थ असा, आपल्या देशाचं सरकार अर्थव्यवस्थेत कर आकारणी, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा या 4 साधनांच्या साहाय्याने अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार पातळी प्रस्थापित करणे, अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास साध्य करणे, अर्थव्यवस्थेत किंमत स्थैर्य प्रस्थापित करणे, अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थव्यवस्थेत आर्थिक समानता प्रस्थापित करणे, यासाठी या राजकोषीय धोरणाचा वापर केला जातो. म्हणून राजकोषीय धोरणाचा अवलंब करून अर्थव्यवस्थेत जी भाववाढीची परिस्थिती निर्माण होते किंवा जी चलनवाढीची परिस्थिती निर्माण होते, या चलनवाढीच्या परिस्थितीवर नियंत्रण टाकण्याचा प्रयत्न हा राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून केला जातो. म्हणून आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण चलनवाढ नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये चलनविषयक धोरण, चलनविषयक धोरणाची साधने आणि या चलनविषयक धोरणाच्या साधनांचा चलनवाढ नियंत्रणासाठी कसा उपयोग केला जातो याचा विचार करणार आहोत. त्याचबरोबर राजकोषीय धोरण म्हणजे काय, राजकोषीय धोरणाची साधने कोणती आहेत आणि राजकोषीय धोरणाच्या साधनांच्या साहाय्याने कशा पद्धतीने चलनवाढीचं नियंत्रण केलं जातं याचा विचार करणार आहोत. आणि म्हणून आपल्या आजच्या अभ्यासाची उद्दिष्टे आहेत ते म्हणजे चलनवाढ नियंत्रणाचे उपाय अभ्यासणे. अर्थव्यवस्थेमध्ये जी भाववाढीची किंवा चलनवाढीची परिस्थिती निर्माण होते, या चलनवाढीचे अर्थव्यवस्थेवर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी अर्थव्यवस्थेत चलनवाढीचं नियंत्रण केलं जातं. मग ह्या चलनवाढीचं नियंत्रण करत असताना चलनविषयक उपाययोजना कोणत्या आहेत किंवा चलनविषयक धोरणाची साधने कोणती आहेत आणि त्याचा वापर अर्थव्यवस्थेत भाववाढ किंवा भावघट झाली असेल तर कशा पद्धतीने केला जातो याचाही विचार आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर राजकोषीय धोरण म्हणजे काय, राजकोषीय धोरणाची साधने कोणती आहेत आणि या साधनांचा चलनवाढ किंवा चलनघट नियंत्रणासाठी कोणत्या पद्धतीने वापर केला जातो याचा विचार आपण करणार आहोत. मग चलनवाढ म्हणजे काय, अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण चलनवाढ म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. तरी परत एकदा आपण चलनवाढ म्हणजे काय हे समजून घेणार आहोत की अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं मूल्य कमी होऊन किंमत पातळी वाढते अशी अवस्था म्हणजे चलनवाढ होय. अर्थव्यवस्थेमध्ये किंमत पातळी वाढणं किंवा अर्थव्यवस्थेत पैशाचं मूल्य कमी होणं या घटकाचा विचार करत असताना प्राध्यापक आयर्विंग फिशर यांनी आपल्या द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी या ग्रंथामध्ये जे काही चलनवाढ अर्थव्यवस्थेत कशी होती किंवा अर्थव्यवस्थेत पैशाचं मूल्यावर पैशाच्या पुरवठ्याचा कसा परिणाम होतो याचा विचार मांडत असताना त्यांनी असं म्हटलं की अर्थव्यवस्थेत जर पैशाचा पुरवठा दुप्पट झाला तर किंमत पातळी देखील दुप्पट होते. म्हणजे पैशाचा पुरवठा, विधिग्राह्य पैसा आणि पतपैसा यांचा मिळून एकूण पैसा तयार होतो आणि या एकूण पैशाचा पुरवठा जर वाढत असेल तर अर्थव्यवस्थेत किंमत पातळीत देखील वाढ घडून येते. म्हणून प्राध्यापक फिशर यांच्या मते अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा जर दुप्पट झाला तर किंमत पातळी देखील दुप्पट होते, परंतु पैशाचं मूल्य मात्र निंपट होतं. पैशाचं मूल्य निंपट होतं म्हणजे पैशाची खरेदी शक्ती घटू लागते. अर्थव्यवस्थेत ज्या प्रमाणामध्ये पैशाचा पुरवठा वाढेल त्या प्रमाणात किंमत पातळी वाढीला एक सकारात्मक परिस्थिती निर्माण होते. म्हणजेच पैशाचा पुरवठा आणि किंमत पातळी यांच्यामध्ये समसंबंध आहे आणि पैशाचा पुरवठा वाढला, किंमत पातळी वाढली, म्हणून अर्थव्यवस्थेत पैशाचं मूल्य मात्र कमी होतं. म्हणून अर्थव्यवस्थेत चलनवाढीची व्याख्या करत असताना असं म्हटलं गेलं की अर्थव्यवस्थेत पैशाचं मूल्य कमी होऊन किंमत पातळी वाढते अशा परिस्थितीला चलनवाढ असं म्हटलं जातं. अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे अतिरिक्त पैसा किंवा खूप जास्त प्रमाणात पैसा जो अर्थव्यवस्थेत येतो आहे, हा अतिरिक्त पैसा कमी वस्तू आणि सेवांचा पाठलाग करतो आणि त्यातून भाववाढीची किंवा चलनवाढीची समस्या निर्माण होते. आणि म्हणून चलनवाढ नियंत्रित करणं हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थैर्य, किंमत स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग ठरतो. आणि म्हणून चलनवाढ याचा अर्थ अर्थव्यवस्थेत सर्वसामान्यपणे व्यवहारात आपण भाववाढ होणं किंवा अर्थव्यवस्थेमध्ये महागाई निर्माण होणं. चलनवाढीला अजून अर्थशास्त्रीय भाषेमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. त्याला भावस्फीती म्हटलं जातं किंवा चलन फुगवटा, भाव फुगवटा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. मग अर्थव्यवस्थेत सुरुवातीची सौम्य स्वरूपाची जी चलनवाढ आहे ती अर्थव्यवस्थेच्या विकासाला पोषक ठरू शकते. कारण अर्थव्यवस्थेमध्ये ज्या प्रमाणात भाववाढ हळूहळू होईल
त्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाला चालना मिळते। पण अर्थव्यवस्थेत जर किंमत पातळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आकस्मिक बदल घडून येत असतील तर होणारी चलनवाढ ही अर्थव्यवस्थेला घातक ठरू शकते। आणि म्हणून ही चलनवाढ जी आहे ही चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी चलनविषयक धोरणाचा अवलंब कसा केला जातो किंवा चलनविषयक धोरणाची साधने कोणती आहेत याचा अभ्यास आपण करणार आहोत। अर्थव्यवस्थेत चलनविषयक धोरण हे पूर्ण रोजगाराचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूने अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यात संकोच किंवा विस्तार करण्याच्या हेतूने चलनविषयक धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी करण्याचं काम हे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून केलं जातं। अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा करण्याचं काम हे देशाची मध्यवर्ती बँक करते, म्हणजे विधिग्राह्य पैशाचं पूर्ण नियंत्रण हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतं। अर्थव्यवस्थेत व्यवहार पातळीनुसार पैशाचा पुरवठा किती असावा आणि त्याचबरोबर पतपैशाचं प्रमाण अर्थव्यवस्थेत किती असावं याविषयीचा निर्णय हा चलनविषयक धोरणामध्ये घेतला जातो। मग हे चलनविषयक धोरण जे आहे या चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून चलनवाढ नियंत्रित करत असताना संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन प्रकारच्या साधनांचा वापर केला जातो। अर्थव्यवस्थेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विधिग्राह्य पैशाचा पुरवठा करते, त्याचबरोबर व्यापारी बँकांकडून जो पतपैसा निर्माण होतो म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे या कार्यातून व्यापारी बँकांकडून निर्माण होणारा पतपैसा या पतपैशावर देखील नियंत्रण ठेवण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून केलं जातं। आणि म्हणून चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात याचा विचार करत असताना चलनविषयक उपायांमध्ये प्रथमतः आपण संख्यात्मक साधनांचा अभ्यास करणार आहोत। संख्यात्मक साधनं कोणती आहेत आणि या संख्यात्मक साधनांचा चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी कोणत्या पद्धतीने वापर केला जातो याचा विचार आपण करणार आहोत। चलनवाढ नियंत्रणासाठी चलनविषयक उपाययोजनांमध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं साधन आहे संख्यात्मक साधनांमध्ये ते म्हणजे बँक दर। बँक दर म्हणजे काय आणि या बँक दर या साधनाचा चलनवाढ नियंत्रणासाठी किंवा चलनघट नियंत्रणासाठी कसा वापर केला जातो याचा विचार करत असताना अगोदर आपण बँक दर म्हणजे काय समजून घेणार आहोत। बँक दर याचा अर्थ असा की पैशाचा पुरवठा करण्यामध्ये किंवा बँकिंग सिस्टीममध्ये किंवा आपली जी बँक व्यवस्था आहे देशाची या बँक व्यवस्थामध्ये सर्वोच्च संस्था म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे। म्हणजे आपल्या देशाची मध्यवर्ती बँक ही इतर व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते, त्याचबरोबर या व्यापारी बँकांचा सल्लागार म्हणून काम करते, त्याचबरोबर अडचणीच्या काळामध्ये व्यापारी बँकांना मदत देखील करण्याचं काम हे या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून केलं जातं। म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांच्या हुंड्यांची पुनर्वटवणूक ज्या दराने करते त्याला आपण बँक दर असं म्हणतो। साध्या सोप्या भाषेमध्ये जर आपण समजून घ्यायचं ठरलं तर बँक दर याचा अर्थ असा अडचणीच्या काळामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करते किंवा व्यापारी बँकांच्या हुंड्यांची वटवणूक ज्या दराने करते तो दर म्हणजे बँक दर। अर्थव्यवस्थेत बँक दरातील बदलामुळे व्यापारी बँकांच्या व्याजदरात देखील बदल होतात। म्हणून अर्थव्यवस्थेत बँक दर हे चलनविषयक धोरणाचं पहिलं महत्त्वाचं साधन आहे। या संख्यात्मक साधनामध्ये अर्थव्यवस्थेत बँक दर म्हणजे अर्थव्यवस्थेत ज्या प्रमाणामध्ये बँक दर वाढेल त्या प्रमाणात व्याजदर वाढतो। बँक दर जर वाढला तर व्याजदर वाढतो, बँक दर कमी झाला तर व्याजदर देखील कमी होतो। आणि म्हणून अर्थव्यवस्थेत चलनवाढ नियंत्रणासाठी संख्यात्मक साधनांमध्ये या पहिल्या महत्त्वाच्या साधनाचा वापर हा चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून केला जातो। त्यानंतर दुसरं साधन आहे खुल्या बाजारातील व्यवहार। खुल्या बाजारातील व्यवहार याचा अर्थ काय होतो की अर्थव्यवस्थेमध्ये खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री करण्याचं काम हे मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केलं जातं। अर्थव्यवस्थेत चलनवाढ आहे की चलनघट आहे, थोडक्यात अर्थव्यवस्थेत तेजीची अवस्था आहे की मंदीची अवस्था आहे याच्या आधारे अर्थव्यवस्थेत खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी करायची की विक्री करायची याविषयीचा निर्णय हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून चलनविषयक धोरणामध्ये घेतला जातो। म्हणून संख्यात्मक साधनांच्या साहाय्याने किंवा संख्यात्मक साधनांमध्ये खुल्या बाजारातील व्यवहार हा एक महत्त्वाचा मार्ग आहे की या मार्गाने देखील चलनवाढीचं नियंत्रण केलं जातं। त्यानंतर चलनविषयक धोरणाच्या संख्यात्मक साधनांमध्ये तिसरं महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे रोख निधी प्रमाणातील बदल।
रोख निधी प्रमाणातील बदल याचा अर्थ असा की व्यापारी बँका म्हणजे सर्वोच्च संस्था म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक सिस्टीममधील किंवा बँक प्रणालीमधील सर्वोच्च संस्था आहे। ती व्यापारी बँकांची मित्र आहे, मार्गदर्शक आहे, माता आहे, जननी आहे। म्हणजेच या सर्व भूमिका पार पाडत असताना व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे रोख राखीव निधीचं प्रमाण मेंटेन करणं किंवा रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये वाढ किंवा घट करणं या मार्गाचा अवलंब करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांच्या पतपैशाच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवते। रोख राखीव निधीचं प्रमाण याचा अर्थ असा की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घालून दिलेल्या कायद्यानुसार किंवा नियमानुसार प्रत्येक व्यापारी बँकेला आपल्याकडे जमा होणाऱ्या प्राथमिक ठेवीपैकी काही विशिष्ट टक्के रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे रोख राखीव निधी म्हणून ठेवावा लागतो। म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये रोख राखीव निधीचं प्रमाणात वाढ किंवा घट करण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला असतो आणि या साधनाचा वापर करून देखील अर्थव्यवस्थेत चलनवाढ किंवा चलनघट या परिस्थितीचं नियंत्रण करण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून करते। म्हणून चलनवाढ नियंत्रणासाठी चलनविषयक उपाय यामध्ये संख्यात्मक साधनं आणि गुणात्मक साधनं या दोन प्रकारच्या साधनांचा अभ्यास आपण करत आहोत। त्यामध्ये संख्यात्मक साधनांमध्ये 3 साधनांचा समावेश होतो। एक म्हणजे बँक दर, दुसरं म्हणजे खुल्या बाजारातील व्यवहार आणि तिसरं म्हणजे रोख निधी प्रमाणातील बदल। मग या साधनांचा वापर अर्थव्यवस्थेत चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी कसा केला जातो ते आपण पुढे बघणार आहोत। चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी चलनविषयक उपाययोजनांमध्ये पुढचा जो घटक आहे तो म्हणजे गुणात्मक साधने। गुणात्मक साधनांमध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं साधन आहे उपभोग कर्जाचं नियंत्रण। अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी बँकांकडून आपल्या ग्राहकांना उपभोगासाठी म्हणजे उपभोग्य वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा हप्त्याने ती वस्तू खरेदी करता यावी या मार्गाने उपभोग कर्ज दिलं जातं। मग चलनविषयक उपाययोजनांमध्ये गुणात्मक साधनांचा वापर करत असताना अर्थव्यवस्थेत उपभोग कर्जाचं नियंत्रण करणे या पहिल्या साधनाचा वापर केला जातो। अर्थव्यवस्थेत चलनविषयक धोरणाची जी साधनं आहे त्यामध्ये संख्यात्मक साधनं ही प्रत्यक्ष पैशाच्या संख्येवर परिणाम करतात म्हणजे पैशाच्या प्रमाणात वाढ किंवा घट घडवून आणतात। तर गुणात्मक साधनं ही जी आहे ही गुणात्मक साधनं अर्थव्यवस्थेत कोणत्या क्षेत्राला किती प्रमाणात कर्जपुरवठा केला जावा, कोणत्या क्षेत्रात किती प्रमाणामध्ये कर्जपुरवठा कमीत कमी व्याजदराने होणं गरजेचं आहे म्हणजे अत्यावश्यक क्षेत्र कोणती आहेत आणि त्या क्षेत्रांना कशा पद्धतीने कर्जपुरवठा करता येईल किंवा अनावश्यक क्षेत्राला किंवा सट्टेबाज जे आहे मोठे उद्योजक जे आहे त्यांच्याकडून जो मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतलं जातं त्यावर नियंत्रण टाकण्यासाठी या गुणात्मक साधनांचा वापर केला जातो। म्हणून गुणात्मक साधनांमध्ये पहिलं महत्त्वाचं साधन आहे उपभोग कर्जाचं नियंत्रण। चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी उपभोग कर्जाचं नियंत्रण या मार्गाचा अवलंब किंवा या साधनाचा अवलंब कसा केला जातो हे आपण पुढे बघणार आहोतच। दुसरं जे महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे कर्ज व तारण यातील अंतर ठरविणे किंवा त्याला आपण कर्ज व तारण यातील गाळा ठरविणे असं म्हणतो। अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी बँका आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असताना कर्ज आणि तारण यामध्ये विशिष्ट अंतर मेंटेन ठेवतात। म्हणजे कोणतीही व्यापारी बँक ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असताना ती कर्ज पुरवठा करत असताना काही प्रमाणामध्ये तारण घेत असते आणि त्या तारणाची किंमत आणि त्याच्या आधारे किती प्रमाणात कर्ज द्यायचं याचं प्रमाण हे अर्थव्यवस्थेत चलनवाढ आहे की चलनघट आहे म्हणजे भाववाढीची परिस्थिती जर निर्माण झाली असेल तर कर्ज आणि तारण यातील अंतर कशा पद्धतीने मेंटेन करायचं याचा निर्णय हा चलनविषयक धोरणामध्ये घेतला जातो। आणि म्हणून संख्यात्मक साधनांबरोबरच गुणात्मक साधने देखील चलनवाढ नियंत्रणासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात। म्हणून गुणात्मक साधनांमध्ये दुसरं महत्त्वाचं साधन आहे कर्ज व तारण यातील अंतर ठरविणे। त्यानंतर तिसरं जे साधन आहे ते म्हणजे प्रत्यक्ष कारवाई। अर्थव्यवस्थेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सर्व व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते। म्हणून प्रत्यक्ष कारवाई करून व्यापारी बँकांवर नियंत्रण टाकणं हे गुणात्मक साधनांच्या साहाय्याने शक्य होतं। त्यानंतर गुणात्मक साधनांमध्ये पुढचं महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे नैतिक समजावणी आणि पाचवं जे साधन आहे ते म्हणजे प्रसिद्धी। या चलनविषयक उपाययोजनांमध्ये या गुणात्मक साधनांचा वापर करून चलनवाढ नियंत्रित करण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून केलं जातं। आणि म्हणून चलनविषयक उपाययोजनांमध्ये गुणात्मक साधनांच्या साहाय्याने अर्थव्यवस्थेत कशा पद्धतीने चलनवाढ नियंत्रित केली जाते या संख्यात्मक साधनांचा विचार करत असताना पहिलं साधन आहे बँक दरात वाढ करणे।
अर्थव्यवस्थेमध्ये जी काही चलनविषयक उपाययोजना आहे, या चलनविषयक उपाययोजनांमध्ये संख्यात्मक साधनांमध्ये पहिलं जे साधन आहे ते म्हणजे बँक दर. आणि जर अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढीची परिस्थिती निर्माण झाली असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये बँक दरात वाढ केली जाते. बँक दरात वाढ करणं याचा अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये बँक दर जर वाढला म्हणजे व्यापारी बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ज्या दराने कर्ज पुरवठा केला जातो किंवा व्यापारी बँकांकडून व्यापारी बँकांच्या हुंड्यांची पुनर्वटवणूक ज्या दराने केली जाते तो दर जर वाढत असेल तर व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारा जो निधी आहे तो महाग मिळतो. आणि साहजिकच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून व्यापारी बँकांना जर महाग निधी मिळत असेल तर त्या आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असताना व्याजाचे दर देखील वाढवतात. अर्थव्यवस्थेत जेव्हा व्याजाचे दर वाढतात तेव्हा कर्जाला मागणी कमी होते आणि कर्ज रूपाने किंवा पतनिर्मितीच्या माध्यमातून जो पैसा अर्थव्यवस्थेत जाणार होता त्यावर मर्यादा येतात आणि चलनवाढ नियंत्रणात येण्यास मदत होते. म्हणून चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी जी काही संख्यात्मक साधनं आहे या संख्यात्मक साधनांमध्ये पहिलं जे साधन आहे बँक दर. या बँक दरामध्ये चलनवाढीच्या काळामध्ये वाढ केली जाते. बँक दर वाढला म्हणून व्याजदर वाढतो आणि व्याजदर वाढला म्हणून समाजातून किंवा जनतेकडून ग्राहकांकडून कर्जाला मागणी कमी होते. पतपैशाची निर्मितीवर मर्यादा येतात आणि अर्थव्यवस्थेत चलनवाढ नियंत्रणात येण्यास मदत होते. म्हणून चलनवाढ नियंत्रणात येण्यासाठी जी संख्यात्मक साधनं आहे ही प्रत्यक्ष पैशाच्या संख्येवर परिणाम करणारी साधनं आहेत. म्हणून चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी बँक दरात वाढ करणे या मार्गाचा किंवा या साधनाचा वापर करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थव्यवस्थेतील भाववाढीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यास प्रयत्न करते. त्यानंतर दुसरं जे साधन आहे खुल्या बाजारातील व्यवहार. या खुल्या बाजारातील व्यवहारांमध्ये दुसरं संख्यात्मक साधन अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून त्याकडे बघितलं जातं की खुल्या बाजारातील व्यवहारांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढीची परिस्थिती असते तेव्हा या चलनवाढीच्या परिस्थितीचं नियंत्रण करत असताना खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची विक्री करण्याचं धोरण आखते. खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची विक्री याचा अर्थ असा होतो की जे सरकारी मालमत्तेचे कर्ज रोखे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून विक्रीला काढले असतील हे कर्ज रोखे व्यापारी बँका आणि देशातील जनता यांच्याकडून खरेदी केले जातात. व्यापारी बँका आणि जनता यांच्याकडून या कर्ज रोख्यांची खरेदी केल्यामुळे या अर्थव्यवस्थेतील रोखता कमी होते. त्याचबरोबर व्यापारी बँका ज्या निधीचा वापर कर्ज पुरवठा करण्यासाठी करणार होत्या त्या निधीचा वापर हा कर्जरोखा खरेदी करण्यासाठी केल्यामुळे बँकांची रोखता देखील कमी होते आणि कर्ज रूपाने किंवा पतपैशाच्या मार्गाने जो पैसा अर्थव्यवस्थेत जाणार होता त्यावर मर्यादा येतात आणि चलनवाढीचं नियंत्रण करणं व्यापारी बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला शक्य होतं. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या चलनविषयक धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी करत असताना संख्यात्मक साधनांमध्ये दुसरं जे साधन आहे खुल्या बाजारातील व्यवहार याचा अवलंब करत असताना जर अर्थव्यवस्थेत चलनवाढीची परिस्थिती असेल तर खुल्या बाजारात कर्जरोख्यांची विक्री करण्याचं धोरण आखते. त्यातून कर्जरोखा खरेदी केल्यामुळे कर्जरोख्याची जी किंमत आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा होते आणि त्या प्रमाणात अर्थव्यवस्थेची रोखता कमी करणं किंवा अर्थव्यवस्थेतील व्यापारी बँकांची रोखता घटवणं हे शक्य होतं आणि अर्थव्यवस्थेत चलनवाढ नियंत्रणात येण्यास मदत होते. त्यानंतर तिसरं जे साधन आहे ते म्हणजे रोख निधी प्रमाणात वाढ. अर्थव्यवस्थेत चलनविषयक उपाययोजनांमध्ये संख्यात्मक साधनांमध्ये हे देखील एक महत्त्वाचं साधन आहे. अर्थव्यवस्थेत रोख राखीव निधीचं प्रमाण किती असावं किंवा व्यापारी बँकांनी आपल्याकडे जमा होणाऱ्या प्राथमिक ठेवीपैकी काही विशिष्ट टक्के रक्कम म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात रक्कम ही रोख राखीव निधी म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवावी लागते. मग अर्थव्यवस्थेत जेव्हा चलनवाढीची परिस्थिती असते ही चलनवाढ नियंत्रण करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रोख राखीव निधी प्रमाणात वाढ करते. रोख राखीव निधी प्रमाणात जर वाढ झाली तर तेवढ्या प्रमाणामध्ये निधी हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवावा लागतो. त्यामुळे व्यापारी बँकांची रोखता घटते की ज्या निधीचा वापर ही कर्जपुरवठा करण्यासाठी व्यापारी बँका करणार होत्या त्यावर मर्यादा येतात. पतनिर्मितीची प्रमाण अर्थव्यवस्थेत कमी होतं आणि अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढीची परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होते. म्हणून चलनवाढ
नियंत्रणासाठी चलनविषयक उपाययोजनांमध्ये संख्यात्मक साधनांचा या मार्गाने अवलंब करून म्हणजे बँक दरात वाढ करणे, खुल्या बाजारात कर्जरोख्यांची विक्री करणे आणि रोख राखीव निधी प्रमाणात वाढ करणे या मार्गाने अर्थव्यवस्थेतील चलनवाढीचं नियंत्रण करण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून केलं जातं आणि त्या मार्गाने अर्थव्यवस्थेतील भाववाढ काही प्रमाणात कमी करणं शक्य होतं। त्यानंतर चलनवाढ नियंत्रणासाठी चलनविषयक उपाययोजनांमध्ये दुसरी जी साधनं आहेत ती म्हणजे गुणात्मक साधने। या गुणात्मक साधनांमध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं साधन आहे ते म्हणजे कर्ज व तारण यातील अंतर ठरविणे। अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी बँकांकडून सर्वसामान्य ग्राहकांना जो कर्ज पुरवठा केला जातो किंवा उद्योजकांना जो कर्ज पुरवठा केला जातो हा कर्ज पुरवठा करत असताना विशिष्ट प्रमाणात तारण घेऊन म्हणजे आपण जी कर्ज पुरवठा करतो आहोत या कर्जाची परतफेडीची शाश्वती म्हणून किंवा जर सदर व्यक्ती किंवा ग्राहक किंवा उद्योजक जर सदर कर्ज परतफेड करू शकला नाही तर आपल्याकडे जमा असणारं तारण याच्या आधारे आपल्या कर्जाची रक्कम जी आहे ती परतफेड होऊ शकेल एवढ्या प्रमाणात तारण घेतलं जातं। मग कर्ज पुरवठा करत असताना जर अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात चलनवाढ किंवा भाववाढ झाली असेल तर कर्ज व तारण यातील अंतर वाढविलं जातं। कर्ज व तारण यातील अंतर वाढविणे याचा अर्थ असा की XYZ व्यक्तीला जर समजा 30,000 रुपयाचं कर्ज अपेक्षित असेल किंवा कर्जाची गरज असेल तर त्या व्यक्तीकडून साधारणतः 30,000च्या कर्जासाठी 35,000 किंवा 40,000 किमतीचं तारण स्वीकारून मगच त्या व्यक्तीला कर्ज देणं याला कर्ज व तारण यातील अंतर असं म्हटलं जातं। म्हणजे समजा 40,000 किमतीचं तारण आपण बँकेला दिलं त्यानंतर बँकेने आपल्याला 30,000 कर्ज सँक्शन केलं म्हणजेच या कर्ज व तारण यातील अंतर 10,000 इतकं आहे। मग या कर्ज आणि तारण यातील अंतर किती असावं हे ठरविण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या चलनविषयक धोरणामध्ये करते आणि हे ठरवत असताना जर अर्थव्यवस्थेत भाववाढ किंवा चलनवाढीची परिस्थिती असेल तर कर्ज आणि तारण यातील अंतर वाढवलं जातं। जर अर्थव्यवस्थेत भाववाढीची परिस्थिती नसेल किंवा चलनघट झालेली असेल मोठ्या प्रमाणात उद्योजकांना कर्ज देऊन उत्पादन प्रक्रिया वाढवावी या दृष्टीने जर बँक विचार करत असेल तर कर्ज आणि तारण यातील अंतर कमी केलं जातं। पण चलनवाढ नियंत्रित करायची असेल किंवा अर्थव्यवस्थेत भाववाढीची परिस्थिती निर्माण झाली असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये कर्ज आणि तारण यातील अंतर जास्तीत जास्त कसं राहील याचा विचार केला जातो। कर्ज आणि तारण यातील अंतर जर जास्त असेल तर कर्ज घेण्याचं प्रमाण कमी होऊ लागतं आणि अर्थव्यवस्थेत भाववाढीवर नियंत्रण टाकणं सहज शक्य होतं। आणि म्हणून कर्ज व तारण यातील अंतर कोणत्या क्षेत्राला किती प्रमाणात कर्ज पुरवठा केला जावा याविषयीचं नियमन हे या गुणात्मक साधनांच्या आधारे केलं जातं। म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये अत्यावश्यक क्षेत्र जे आहे म्हणजे लघुउद्योग असतील, कुटीर उद्योग असतील, शेती क्षेत्र असेल या मूलभूत क्षेत्रांना कर्ज पुरवठा करत असताना कर्ज आणि तारण यातील अंतर कमी ठेवलं जातं। पण या उलट काही अनावश्यक क्षेत्र असतील किंवा मोठे उद्योजक असतील की ज्यांच्याकडून वारंवार खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी बँकांकडून कर्ज घेतलं जातं त्यांना कर्ज देत असताना कर्ज व तारण यातील अंतर जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातो की ज्यामुळे भाववाढ नियंत्रणात येण्यास मदत होते। त्यानंतर गुणात्मक साधनांमध्ये दुसरं महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे उपभोग कर्जाचं नियंत्रण करणे। उपभोग कर्ज याचा अर्थ असा की व्यापारी बँका आपल्या ग्राहकांना काही टिकाऊ स्वरूपाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी उपभोग्य स्वरूपाचं कर्ज देते। म्हणजे उदाहरणार्थ घरात फ्रीज खरेदी करायचं असेल, 4 व्हीलर खरेदी करायची असेल किंवा वॉशिंग मशीन खरेदी करायचं असेल तर अशा प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी हप्त्याने रक्कम अदा करण्याची सुविधा ही व्यापारी बँकांकडून आपल्या ग्राहकांना दिली जाते। मग हे उपभोग कर्ज जे आहे या जर अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात भाववाढ किंवा चलनवाढ झालेली असेल तर चलनवाढ अर्थव्यवस्थेत होणं याचा अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा वाढलेला आहे आणि हा पैशाचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी किंवा या पैशाचा पुरवठा जर अर्थव्यवस्थेत वाढलेला आहे तर उपभोग कर्जाचं नियंत्रण करून अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढीचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न हा या गुणात्मक साधनांच्या आधारे केला जातो। म्हणजेच उपभोग कर्जाचं नियंत्रण करून अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चलनवाढीचं नियंत्रण करणं गुणात्मक साधनांच्या साहाय्याने शक्य होतं। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे की ज्या माध्यमातून चलनवाढ नियंत्रित करता येऊ शकते ती म्हणजे प्रत्यक्ष कारवाई। प्रत्यक्ष कारवाई याचा अर्थ असा की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
ही बँकिंग सिस्टीममध्ये किंवा बँक प्रणालीमध्ये सर्वोच्च संस्था आहे. सर्व प्रकारच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा नियमन किंवा व्यापारी बँकांविषयी किंवा व्यापारी बँकांचं आर्थिक वर्तन कसं असावं, व्यापारी बँकांनी कर्ज किती प्रमाणात द्यावं, व्यापारी बँकांनी कशा प्रकारे व्याजाचे दर आकारावे, या सर्व बाबतची नियमावली ठरविण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून करत असते. आणि हे चलनविषयक धोरण राबवत असताना गुणात्मक साधनांचं म्हणजे पतपैशाचं नियंत्रण करून अर्थव्यवस्थेत भाववाढीचं किंवा चलनवाढीचं नियंत्रण करण्यासाठी प्रत्यक्ष कारवाई या साधनाचा देखील वापर केला जातो. प्रत्यक्ष कारवाई याचा अर्थ असा की अर्थव्यवस्थेमध्ये जर एखादी व्यापारी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घालून दिलेल्या नियमांच्या विरुद्ध काम करत असेल किंवा घालून दिलेले जे नियम आहे ते नियम पाळत नसेल तर त्या बँकेला बंद करण्याचा, त्या बँकेचं अन्य बँकेत विलिनीकरण करण्याचा किंवा त्या बँकेला महाग व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. म्हणून जर एखादी व्यापारी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार कार्य करत नसेल किंवा ठरवून दिलेले नियमांचं पालन करत नसेल तर या मार्गाने म्हणजे ती बँक बंद करणे, त्या बँकेचं अन्य बँकेत विलिनीकरण करणे किंवा त्या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निधी पुरवत असताना महाग व्याजदराने निधी देणे, या मार्गाने प्रत्यक्ष कारवाई करून त्या बँकेच्या आर्थिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून गुणात्मक साधनाच्या आधारे करते. म्हणून प्रत्यक्ष कारवाईच्या आधारे देखील या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला अर्थव्यवस्थेत चलनवाढ किंवा भाववाढ नियंत्रित करण्यासाठी व्यापारी बँकांचं आर्थिक वर्तन सुधारण्यासाठी प्रयत्न करता येणं शक्य होतं. त्यानंतर गुणात्मक साधनांमध्ये महत्त्वाचं पुढचं साधन आहे ते म्हणजे नैतिक समजावणी. नैतिक समजावणी याचा अर्थ असा की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक सिस्टीममध्ये, बँक प्रणालीमध्ये सर्वोच्च संस्था आहे आणि सर्वोच्च संस्था असल्यामुळे ती वडिलकीच्या नात्याने, मित्रत्वाच्या नात्याने किंवा मार्गदर्शक या नात्याने एखाद्या व्यापारी बँकेचं जर आर्थिक वर्तन चुकीच्या दिशेने होत असेल किंवा अर्थव्यवस्थेची जी उद्दिष्टे आहे ते उद्दिष्टे साध्य होण्यामध्ये जर एखाद्या व्यापारी बँकेचं आर्थिक वर्तन जर समजा अडथळा निर्माण करत असेल तर त्या बँकेला नैतिक दृष्टीने समजावणी देण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गुणात्मक साधनांच्या आधारे करते. म्हणजे उदाहरणार्थ घरातील एखादा सदस्य जर चुकीचं वर्तन करत असेल तर त्या घरातील एखाद्या सदस्याला वडीलधाऱ्या व्यक्तीकडून जसा नैतिक समज दिला जातो तशाच पद्धतीने व्यापारी बँकांचं आर्थिक वर्तन जर नियमबाह्य होत असेल किंवा अर्थव्यवस्थेची जी उद्दिष्टे आहे, पूर्ण रोजगार पातळी प्रस्थापित करणे, किंमत स्थैर्य प्रस्थापित करणे, आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे, या उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये जर अडथळा निर्माण करणारं आर्थिक वर्तन व्यापारी बँकांकडून होत असेल तर वडिलकीच्या नात्याने, मित्रत्वाच्या नात्याने एक मार्गदर्शक म्हणून व्यापारी बँकांना नैतिक समजावणी करण्याचं काम हे या मध्यवर्ती बँकेकडून केलं जातं आणि या माध्यमातून या व्यापारी बँकांचं नियमबाह्य आर्थिक वर्तन जे आहे त्यावर मर्यादा आणून अर्थव्यवस्थेत चलनवाढीची परिस्थिती नियंत्रणात आणणं शक्य होतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं साधन आहे गुणात्मक साधनांमध्ये ते म्हणजे प्रसिद्धी. व्यापारी बँकांचे जे काही आर्थिक कार्यपद्धती आहे म्हणजे कर्ज देणे, कर्ज परतफेड करणे असेल किंवा व्याजाच्या रकमा किंवा ठेवी स्वीकारणे, या सर्व व्यवहारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रसिद्धी देण्याचं काम करते आणि या प्रसिद्धीच्या माध्यमातून त्या व्यापारी बँकेची समाजातील पत ही सुधारण्यास मदत होते. म्हणून व्यापारी बँकेकडून आपलं आर्थिक वर्तन करत असताना म्हणजे ठेवी स्वीकारणे, कर्ज पुरवठा करणे, या वर्तनातून आपलं आर्थिक वर्तन हे नियमात कसं राहील या दृष्टीने प्रयत्न केले जातात की जेणेकरून प्रसिद्धीमध्ये त्या बँकेची थकबाकी कशी कमी आहे, ती बँक कशा प्रकारे ठेवी सुरक्षितपणे ठेवते, या सर्व घटकांची जाणीव ही समाजातील जनतेला होते, समाजातील जनतेपर्यंत प्रसिद्धीच्या माध्यमातून पोचते आणि त्यातून त्या बँकेची पत समाजात सुधारण्यास मदत होते. म्हणून गुणात्मक साधनांमध्ये पतपैशाचं नियंत्रण करण्यासाठी आणि त्या माध्यमातून चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी प्रसिद्धी या साधनाचा देखील अवलंब केला जातो. म्हणून चलनवाढ नियंत्रणासाठी चलनविषयक धोरण यामध्ये गुणात्मक साधनं जी आहे त्यामध्ये कर्ज व तारण यातील अंतर वाढविणे म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर चलनवाढीची परिस्थिती निर्माण झाली असेल तर कर्ज व तारण यातील अंतर वाढवलं जातं, उपभोग कर्जाचं
नियंत्रण केलं जातं, त्याचबरोबर प्रत्यक्ष कारवाई करून विशिष्ट व्यापारी बँकेचं आर्थिक वर्तन सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. नैतिक समजावणी म्हणजे वडिलकीच्या नात्याने, मित्रत्वाच्या नात्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या व्यापारी बँकांचं आर्थिक वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर प्रसिद्धी या साधनांचा वापर करून अर्थव्यवस्थेतील चलनवाढ नियंत्रणाचा प्रयत्न करते. म्हणून चलनवाढ नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये चलनविषयक उपाययोजना यामध्ये आपण चलनविषयक उपाययोजनांमध्ये 2 प्रकारच्या साधनांचा अभ्यास केला. एक म्हणजे संख्यात्मक साधने आणि दुसरं म्हणजे गुणात्मक साधने. संख्यात्मक साधनांमध्ये बँक दर, जर अर्थव्यवस्थेत चलनवाढ झालेली असेल, भाववाढ झालेली असेल तर बँक दरात वाढ केली जाते. खुल्या बाजारात कर्जरोख्यांची विक्री केली जाते. त्याचबरोबर रोख राखीव निधीच्या प्रमाणात वाढ केली जाते. आणि गुणात्मक साधनांचा विचार करत असताना कर्ज व तारण यातील अंतर वाढवलं जातं आणि त्या माध्यमातून चलनवाढीचं नियंत्रण केलं जातं. उपभोग कर्जाचं नियंत्रण केलं जातं. त्याचबरोबर प्रत्यक्ष कारवाई, नैतिक समजावणी आणि प्रसिद्धी या विविध मार्गाने अर्थव्यवस्थेत चलनवाढीचं नियंत्रण केलं जातं. यानंतर चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी दुसरं जे धोरण आहे ते म्हणजे राजकोषीय धोरण किंवा त्याला राज्य वित्तीय धोरण असं म्हटलं जातं किंवा फिस्कल पॉलिसी असं म्हटलं जातं. मग राजकोषीय धोरण म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेमध्ये सरकारकडून आपल्या उत्पन्न आणि खर्चाच्या कार्यक्रमाद्वारे राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, रोजगार यावर अपेक्षित परिणाम घडवून आणणं म्हणजे राजकोषीय धोरण होय. साध्या सोप्या भाषेमध्ये जर आपण समजून घ्यायचं ठरलं तर राजकोषीय धोरण याचा अर्थ असा, अर्थव्यवस्थेत कर आकारणी, त्याचबरोबर सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज आणि तुटीचा अर्थ भरणा या साधनांच्या साहाय्याने अर्थव्यवस्थेमध्ये राजकोषीय धोरणाचा अवलंब करून अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे, अर्थव्यवस्थेमध्ये किंमत स्थैर्य प्रस्थापित करणे, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार पातळी निर्माण करणे, पूर्ण रोजगाराचं उद्दिष्ट साध्य करणे, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक समानता प्रस्थापित करणे यासाठी राजकोषीय धोरणाची भूमिका ही अर्थव्यवस्थेत महत्त्वाची ठरते. आणि याच धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये राजकोषीय उपाययोजनामध्ये म्हणजे चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी ज्या राजकोषीय उपाययोजना आहे त्यामध्ये राजकोषीय धोरणाची 4 साधनं आपण अगोदर समजून घेणार आहोत आणि या 4 साधनांचा अवलंब चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी कसा केला जातो याचा विचार आपण करणार आहोत. राजकोषीय धोरण जे आहे त्याचं पहिलं जे महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे कर आकारणी. अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर या 2 मार्गाने कर आकारणी केली जाते. अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष कर आकारणी करत असताना विशिष्ट उत्पन्न पातळीपेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे म्हणजे करमुक्त उत्पन्न मर्यादा दरवर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये निश्चित केली जाते आणि या करमुक्त उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं आहे त्यांच्यावर कर आकारणी केली जाते. मग प्रत्यक्ष कर आकारणीचा सर्वात महत्त्वाचा हेतू आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेत आर्थिक समानता प्रस्थापित करणे आणि अर्थव्यवस्थेत किंमत स्थैर्य प्रस्थापित करणे, भाववाढ किंवा चलनवाढ रोखणे आणि दीर्घकालीन उद्दिष्ट अर्थव्यवस्थेत या साधनाच्या साहाय्याने साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो तो म्हणजे आर्थिक विकासाचा दर उंचावणे. म्हणून राजकोषीय धोरणाचं सर्वात महत्त्वाचं पहिलं साधन आहे ते म्हणजे कर आकारणी करणे. अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष कर आकारणी आणि अप्रत्यक्ष कर आकारणी या 2 मार्गाने कर आकारणी केली जाते. प्रत्यक्ष कर आकारणीमध्ये विशिष्ट उत्पन्न पातळीपेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे म्हणजे करमुक्त उत्पन्न मर्यादेपेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्यावर कर आकारणी केली जाते. आणि अप्रत्यक्ष कर हा मात्र सर्वांसाठी समान असतो. अप्रत्यक्ष कर याचा अर्थ असा की वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये ज्या कराची रक्कम समाविष्ट केलेली असते त्याला अप्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं. म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये तयार होणारी सर्व प्रकारच्या वस्तू ज्या आहे या वस्तूंची जी किंमत घेतली जाते ही किंमत सर्व करांसहित असते आणि म्हणून कर आकारणी करून अर्थव्यवस्थेमध्ये समानता प्रस्थापित करणे आणि चलनवाढ नियंत्रित करणे या पहिल्या साधनाचा वापर केला जातो. अर्थव्यवस्थेत चलनवाढ निर्माण झाली असेल तर कर आकारणी या साधनाचा वापर कसा केला जातो ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. राजकोषीय धोरणाचं दुसरं महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे सार्वजनिक खर्च. सार्वजनिक खर्च याचा अर्थ असा की कर आकारणी म्हणजे कर आणि करेतर इतर जे मार्ग आहे कर आणि करेतर इतर मार्गाने अर्थव्यवस्थेमध्ये जे काही कर आणि करेतर इतर मार्गाने अर्थव्यवस्थेत जे उत्पन्न जमा होतं त्या उत्पन्नाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत सार्वजनिक खर्च केला जातो आणि म्हणून सार्वजनिक खर्च करत असताना
अर्थव्यवस्थेत भाववाढ झाली असेल तर सार्वजनिक खर्चाचं प्रमाण कसं असावं आणि भावघट झाली असेल तर सार्वजनिक खर्चाचं प्रमाण कसं असावं याविषयीचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर तिसरं साधन आहे सार्वजनिक कर्ज. अंतर्गत आणि बाह्य मार्गाने कर्ज उभारणी करून अर्थव्यवस्थेत राजकोषीय धोरणाची आखणी अंमलबजावणी केली जाते. आणि चौथं साधन आहे तुटीचा अर्थभरणा. मग या 4 साधनांचा वापर करून अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ नियंत्रित कशी केली जाते याचा विचार आपण करणार आहोत. अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ नियंत्रणासाठी राजकोषीय उपाययोजनांमध्ये पहिलं जे साधन आहे कर, या करांच्या दरात वाढ केली जाते. जर अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ किंवा चलनवाढ निर्माण झाली असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये करांचे दर वाढविले पाहिजे. म्हणजे जुन्या करांच्या दरात वाढ करणे, नवीन पद्धतीने कर आकारणी करणे आणि या मार्गाने अर्थव्यवस्थेतील रोखता काढून घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे कर आकारणी करून किंवा करांच्या दरात वाढ करून भाववाढ किंवा चलनवाढीचं नियंत्रण करणं शक्य होतं. त्यानंतर दुसरं साधन आहे सार्वजनिक खर्च. सार्वजनिक खर्चावर अर्थव्यवस्थेमध्ये जर भाववाढ किंवा चलनवाढ निर्माण झाली असेल तर सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवलं जातं. सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवणं म्हणजे अनावश्यक स्वरूपाचे किंवा कमी आवश्यक स्वरूपाचे जे खर्च आहे ते सरकारकडून कमी केले जावेत आणि त्यातून अर्थव्यवस्थेत भाववाढ नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जावा, अशा प्रकारचं मत अर्थतज्ज्ञांनी मांडलेलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक खर्च कमी करत असताना रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होणार नाही याची कटाक्षाने मात्र काळजी घ्यावी लागते. म्हणून चलनवाढ नियंत्रित करत असताना सार्वजनिक खर्चावर नियंत्रण टाकण्याचा प्रयत्न केला जातो. थोडक्यात सनातनवादी अर्थतज्ज्ञांचं मत आहे की जर अर्थव्यवस्थेत भाववाढ निर्माण झाली असेल तर सरकारने शिल्कीचं अंदाजपत्रक आखावं. त्यानंतर तिसरं जे साधन आहे ते म्हणजे सार्वजनिक कर्ज. अर्थव्यवस्थेमध्ये जर भाववाढ किंवा चलनवाढीची परिस्थिती निर्माण झाली असेल तर सरकारने अंतर्गत सार्वजनिक कर्जात वाढ करावी. अंतर्गत सार्वजनिक कर्ज जर वाढत असेल तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेतील जनतेची, व्यापारी बँकांची रोखता कमी करण्यास मदत होते आणि त्यातून भाववाढ नियंत्रणात आणणे शक्य होते. आणि चौथं जे साधन आहे ते म्हणजे तुटीचा अर्थभरणा. तुटीचा अर्थभरणा याचा अर्थ असा की सरकारला कर आणि करेतर इतर मार्गाने मिळणारं उत्पन्न जर कमी असेल आणि सार्वजनिक खर्च म्हणजे होणारा सार्वजनिक खर्च जर जास्त असेल तर कोणत्याही पाठबळाशिवाय नवीन चलन निर्माण करून तो अतिरिक्त खर्च भागवला जातो. त्याला तुटीचा अर्थभरणा असं म्हटलं जातं. जर अर्थव्यवस्थेत चलनवाढीची परिस्थिती निर्माण झालेली असेल किंवा भाववाढीची परिस्थिती निर्माण झाली असेल तर अर्थव्यवस्थेत तुटीच्या अर्थभरण्यात घट केली पाहिजे. म्हणजेच तुटीच्या कोणत्याही पाठबळाशिवाय जे अतिरिक्त चलन निर्माण केलं जातं त्यावर नियंत्रण टाकलं पाहिजे. या म्हणजे राजकोषीय जे धोरण आहे या राजकोषीय धोरणाची ही जी 4 साधनं आहे त्यामध्ये कर आकारणी, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा या साधनांचा वापर करत असताना चलनवाढीच्या काळात करांच्या दरात वाढ केली पाहिजे, सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, सार्वजनिक कर्जात वाढ केली पाहिजे म्हणजे अंतर्गत सार्वजनिक कर्ज मोठ्या प्रमाणात उभारलं पाहिजे आणि तुटीच्या अर्थभरण्यात घट केली पाहिजे. या मार्गाने अर्थव्यवस्थेत चलनवाढ नियंत्रित केली जाते. त्याचबरोबर चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी इतर उपाययोजना आहे. त्यामध्ये पहिली आहे वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात वाढ करणे. अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा ज्या प्रमाणात वाढतोय त्या प्रमाणात जर वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढत नसेल तर अतिरिक्त पैसा कमी वस्तूंचा पाठलाग करू लागतो आणि त्यातून किंमत पातळी वाढते म्हणजेच भाववाढ वाढते किंवा महागाई वाढते. म्हणून वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात जर वाढ केली तर किंमत पातळी विशिष्ट पातळीवर स्थिर राहणं शक्य होईल. म्हणून इतर उपाययोजनांमध्ये ही एक अतिशय महत्त्वाची पहिली उपाययोजना आहे की वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात जर वाढ घडवून आणली म्हणजे ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते आहे त्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवांचं उत्पादन जर वाढलं तर अर्थव्यवस्थेत भाववाढ नियंत्रणात आणणं शक्य होईल. त्यानंतर दुसरं जे साधन आहे, दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे वेतन नियंत्रण. दर 10 वर्षांनी जे काही वाढीव वेतन दिलं जातं कर्मचाऱ्यांना त्यावर जर नियंत्रण टाकलं तर त्यांची खरेदी शक्ती मर्यादित राहील आणि त्यातून भाववाढ किंवा चलनवाढीची परिस्थिती नियंत्रणात आणणं शक्य होईल. त्यानंतर चौथा जो उपाय आहे तो म्हणजे किंमत नियंत्रण.
किंमत पातळी अत्यावश्यक वस्तूंची किंमत पातळी एका विशिष्ट म्हणजे जीवनावश्यक वस्तूंची किंमत पातळी एका विशिष्ट पातळीवर सरकारने निश्चित करावी. त्या पलीकडे किंमत वाढणार नाही याची काळजी जर घेतली तर अर्थव्यवस्थेत भाववाढीवर किंवा चलनवाढीवर नियंत्रण टाकणं शक्य होईल. त्यानंतर चौथा जो उपाय आहे तो म्हणजे रेशनिंग पद्धतीचा वापर. म्हणजे जर अर्थव्यवस्थेत अत्यावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत असतील तर सरकारने रेशनिंग पद्धतीने म्हणजे रेशनच्या माध्यमातून अत्यावश्यक वस्तू विशिष्ट किमतीला किंवा परवडणाऱ्या किमतीला जनतेपर्यंत पोहोचवाव्या की ज्यामुळे भाववाढीची किंवा महागाईची परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत होईल. आणि म्हणून राजकोषीय उपाययोजना, चलनविषयक उपाययोजना याचबरोबर इतर उपाययोजना की ज्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात वाढ करणे, वेतन नियंत्रण करणे, किंमत नियंत्रित करणे आणि रेशनिंग पद्धतीचा वापर करणे या मार्गाने अर्थव्यवस्थेत चलनवाढीचं नियंत्रण करणं हे शक्य होतं. यानंतर आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो अभ्यास केला आहे त्याच्या आधारे विद्यार्थ्यांसाठी मी गृहपाठ देते आहे. तो म्हणजे चलनवाढ नियंत्रणाच्या उपाययोजना स्पष्ट करा. आणि या चलनवाढ नियंत्रणाच्या उपाययोजना जे उत्तर तुम्ही मला पाठवणार आहात ते माझ्या ईमेल आयडीवर किंवा माझ्या गुगल क्लासरूमवर आपण पाठवू शकता. यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो याचा जर आपण विचार केला तर अर्थव्यवस्थेत तीव्र स्वरूपात होणारी चलनवाढ ही अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांवर, विविध क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम करणारी असते. परंतु जर चलनविषयक धोरण आणि राजकोषीय धोरण यांचा योग्य अवलंब केला तर अर्थव्यवस्थेत चलनवाढीवर नियंत्रण टाकणं सहज शक्य होईल. आणि म्हणून चलनवाढ नियंत्रित करण्यासाठीच्या उपाययोजना या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने, अर्थव्यवस्थेत आर्थिक विकास साध्य करण्याच्या दृष्टीने, अर्थव्यवस्थेत रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने आणि अर्थव्यवस्थेतील जनतेचं राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणून चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी चलनविषयक धोरण आणि राजकोषीय धोरण या धोरणाचा योग्य त्या दिशेने अवलंब करून सरकारने चलनवाढ नियंत्रित करणं आवश्यक आहे. यानंतर पुढच्या लेक्चरला आपण पुढचं जे व्हिडिओ लेक्चर आहे त्यामध्ये चलनघट नियंत्रणाच्या उपाययोजना याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.